लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे पुढे गेलो आपण. धन्यवाद अध्यक्ष महोदय. प्रथमतः मी सभागृहाला पुढे गेलो ताई. अवगत करतो पुढच्या वेळेला की देतो. मी अध्यक्षांच्या परवानगीने हे आर्टिफिशियल फुलं सभागृहामध्ये घेऊन आलेलो आहे आणि ही आणण्याचं मूळ उद्दिष्ट म्हणजे ही आर्टिफिशियल फुलं अध्यक्ष महोदय अनेक समारंभामध्ये वापरली जातात. माझ्याकडे 2 प्रकारची फुलं आहेत, एक न वापरलेली आणि एक वापरलेली. अध्यक्ष महोदय, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ही जी न वापरलेली फुलं आहेत याच्यामध्ये तुम्ही पहा रंग एकदम भडक दिसतोय आणि ही फुलं ज्यावेळेस डेकोरेशनसाठी वापरली जातात अवघ्या 15-20 दिवसामध्ये या फुलांचा रंग फेड होतो. आपण कधीही एक प्रश्न विचारत नाही की हा फेड झालेला रंग नेमका जातो कुठे, तर हा नॅनो पार्टिकलच्या माध्यमातून वातावरणामध्ये हा मिसळून हा श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातो. अध्यक्ष महोदय, जे काही उत्तर मला प्राप्त झालेलं आहे या उत्तरानुसार एक स्पष्ट होतं की प्लास्टिकला या राज्यामध्ये बंदी आहे. राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकार सुद्धा खूप गांभीर्याने या सगळ्या मुद्द्याकडे पाहतंय. दुर्दैव असं आहे की इतकं गांभीर्याने पाहत असताना सुद्धा हे प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, प्लास्टिकची फुलं वापरली जातात. माझा आक्षेप या फुलांना वापरण्याबद्दल नाहीये, तर या फुलांवरती वापरला जाणारा जो रंग आहे हा अतिशय टॉक्सिक असतो आणि हा नुसता फुलांमध्येच वापरला जात नाही तर हा फुग्यांमध्ये वापरला जातो. पुढच्या 4 दिवसामध्ये होळी येणार आहे. होळीमध्ये जे पाण्याची फुगे आपण वापरतो या फुग्यांमध्ये तो जो रंग आहे हा लहान मुलांना सुद्धा हानिकारक आहे. अध्यक्ष महोदय, या रंगामुळे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर लेड बेस्ड जर पिगमेंट्स असतील तर त्याचा ब्रेन डॅमेज सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यात आलेलं आहे. अनेक केस स्टडीज झालेले आहेत अध्यक्ष महोदय आणि हा विषय अतिशय गंभीर आहे. जर याच्यावरती आपण काही कारवाई करू शकलो तर अतिशय बरं होईल. माझं मंत्री महोदयांना एक कळकळीची विनंती आहे की इतकं सगळं म्हणजे या फुलांना राज्यामध्ये बंदी असताना सुद्धा याची अंमलबजावणी का होत नाही आणि करायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे. आणि ह्या फुलांवर जर बंदी आली तर अनेकदा प्रश्न निर्माण केला जातो की आमच्या डेकोरेटरचं काम जाईल. अध्यक्ष महोदय, ही फुलं मार्केटमध्ये यायच्या आधी सुद्धा डेकोरेशनची कामं होत होती, त्यावेळेस नॅचरल फुलांचा वापर केला गेला होता. जर नॅचरल फुलांचा वापर झाला तर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अध्यक्ष महोदय, हॉर्टिकल्चरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. त्यामुळे माझी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक कळकळीची विनंती आहे की याची जनजागृतीसाठी आपण काय करतोय आणि पुढच्या 4 दिवसामध्ये जो होळीचा सण येणार आहे या होळीच्या सणामध्ये हे जे टॉक्सिक केमिकल आहेत याचा वापर आपण कसा रोखू शकतो. त्याचबरोबर ही फुलं वापरल्यानंतर डेकोरेशन झाल्यानंतर याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते, कारण दुर्दैव असं आहे की ही फुलं ज्यावेळेस विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही ती जनावरांच्या खाण्यात आली तर जनावरांना त्या ठिकाणी इंटेस्टाईनचे रोग झाल्याशिवाय राहत नाही. ही फुलं जर पाण्यामध्ये मिसळली गेली तर ते आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जर हे केमिकल्स आले तर त्याचे दूरगामी परिणाम हे झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, एकच गोष्ट या ठिकाणी ऍड करतो, आपण पाहतो आमच्या अनेक प्रश्न 3 प्रश्न विचारले अध्यक्ष महोदय आपलं जर लक्ष असेल तर. आणि 4था प्रश्न आहे की अनेकदा आपण पाहतो की सुपारी खायचं कोणाला व्यसन नसतं, कोणतंही व्यसन नसणाऱ्या लोकांनाही कॅन्सर होतो. कॅन्सर होण्याचं कारण हे टॉक्सिक केमिकल्स आहेत. ह्या टॉक्सिक केमिकल्सला सर्वसामान्य जनतेपासून जाण्यापासून आपण कशा पद्धतीने आपण रोखणार आहोत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी मला ती फुलं दाखवली तर त्यांना ती फुलं कापडाची आहेत त्यामुळे कापडाच्या फुलांवर तर बंदी नाही, पण प्लास्टिकच्या फुलांवर आणि प्लास्टिकच्या कोणत्याही जे प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नाही अशा सगळ्या गोष्टींवर आपल्या राज्यामध्ये बंदी आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये ही बंदी देशामध्ये सगळ्यात आधी आपण सुरू केलेली आहे. ह्याच्यापूर्वी कोणत्याही राज्याने केली नाही, ही बंदी आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. निश्चितच जेवढं नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातील तेवढं चांगलं आहे. तर ही जी फुलं आहेत ह्या फुलांचं त्यांनी क्लेम केलं की त्याचं केमिकल हे हानिकारक आहे. तर ते हानिकारक जसं आता प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आजूबाजूला बघतोय, त्या कार्पेटपासून त्या लेदरपासून आपण घातलेल्या कपड्यापासून त्या वूडच्या पॉलिशपासून प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करत असतो आणि हे सर्व केमिकल अति प्रमाणात वापरले किंवा कोणत्या तरी वातावरणाशी रिॲक्ट झाले तर त्याचा नक्कीच चांगला वाईट असा सगळीकडे परिणाम असतो. या राज्यामध्ये प्लास्टिक जे डिग्रेडेबल नाही, बायोडिग्रेडेबल नाही, ज्याचा पूर्णपणे ऱ्हास होत नाही, हे वापरायला बंदी आहे. त्यांनी जी फुलं दाखवली ती कपड्याची फुलं आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ते हानिकारक आहेत. तर त्यांनी ती कुठून विकत आणली असतील तर त्या दुकानांनी कुठून प्रोक्युअर केली असेल ह्याची चेन जर उघडकी आली तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग उघडकी येईल, आम्ही कारवाई करू. परंतु अशा रँडम एखाद्या गोष्टीची आपल्याला कारवाई करता येणार नाही. पण आमचे इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी आहेत.
परत सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण राज्यातल्या बँक्वेट हॉल्सना, प्रत्येक समारंभ करणारी जे वेगवेगळे संस्था असतात त्यांना आम्ही सांगू की तुम्ही बायोडिग्रेडेबल नसणारे कोणतेही प्लास्टिक आणि केमिकल हार्श वापरले असे कुठलीही गोष्ट वापरू नये, एवढं आम्ही यामध्ये करू शकतो आणि त्याला बंदीच आहे. सांगण्यासाठी उत्तर होऊ द्या मंत्री महोदयांचं. असं कसं हरीश नाही, ते भाऊ, दुसरा विषय आपण आहे. ज्येष्ठ सदस्य आहे. आणि उत्तर होऊ द्या ना. याच्यामध्ये आम्ही जी कारवाई काय करतो याच्याबरोबर मला सन्माननीय सदस्यांनी विचारलेलं आहे. तर यामध्ये आम्ही कारवाई करतो, वेगवेगळ्या आम्ही केसेस याच्यामध्ये करतो. प्लास्टिक आम्ही टन्स ऑफ म्हणजे 4135 टन असे प्रोडक्ट आम्ही सीज केलेले आहेत आणि ते परत आम्ही विघटनासाठी देतो. ह्याच्यामध्ये आम्ही जवळपास 25 कोटी रुपयाचा फंड आतापर्यंत विविध माध्यमातून आम्ही फंड नाही त्याचं फाईन कलेक्ट केलेलं आहे. म्हणजे लोकांना आम्ही फाईन लावलेला आहे. अशा प्रकारचे जिथे ते जप्तही केले त्याला फाईनही लावलेला आहे. आणि असे व्हायलेशन जेवढे म्हणजे आता माझ्याकडे जो आहे 92,000 ठिकाणी हे व्हायलेशन आम्हाला आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षातले आकडे जर सांगितले तर हे सापडलेले आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली. 5 ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जर पकडलं गेलं तर ते 5,000चा ऑफेन्स 5,000चा फाईन असतो. दुसऱ्यांदा पकडलं गेलं 10,000. पण तिसऱ्यांदा पकडलं गेलं तर त्यांना जे 3 महिन्याचं जेल आणि 25,000चा फाईन अशी शिक्षा देखील आहे. त्यामुळे ह्यामध्ये आम्ही पर्यावरण विभाग म्हणून वेळोवेळी या तपासण्या करतो. ह्याच्यामध्ये शाश्वती करतो की हे आम्ही होऊ देणार नाही. पण त्याच्याबरोबर आम्हाला लोकल बॉडीज तिथल्या ज्या आता समजा एखाद्या नगरपालिकेमध्ये असे बँक्वेट हॉल असतील तर त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये कारवाई करावी असं अपेक्षित आहे. आपण सांगितल्याप्रमाणे होळीचा जो सण येतोय त्याच्यामध्ये अवेअरनेस आम्ही दिवाळीमध्ये अवेअरनेस करतो, आम्ही होळीमध्ये अवेअरनेस करतो, आम्ही गणपती आता POPचा एवढा मोठा विषय होता तो अत्यंत व्यवस्थितपणे हाताळला. सगळीकडून कौतुक झालं. एवढा मोठा गणपती विसर्जनाचा जो आपला कार्यक्रम असतो त्याला त्याच्या अटी शर्तीप्रमाणेच त्याचं विसर्जन झालं. त्याचं रिसायकलिंग करण्यात आलं. जे काही छोट्या छोट्या हौदामध्ये गणपती विसर्जित केले त्याचं सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपण हे कामकाज करत आहोत. आणि तसंच आता होळीच्या सणाला सुद्धा आम्ही एक जागृती म्हणून की कोणीही केमिकल हे कलर हार्श केमिकलवाले वापरू नये अशा प्रकारचे त्या सगळ्या लोकांना तशा सूचना देण्यात येतील, अवेअरनेस करण्यात येतील. आणि सजावटीसाठी म्हणून नाही तर थर्माकोलच्या प्लेट्स असतील, प्लास्टिकच्या प्लेट्स असतील, लागणारे जे काही साहित्य असेल जे डिग्रेडेबल नाही त्या सगळ्यांना बंदीच आहे. त्याला वापरलं तर त्याच्यावर त्याचे प्रावधान देखील आहे. सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब, उद्याला लक्षवेधी चालू आहे. त्यांच्यानंतर विचार. हा मनीषाताई बोला, आपण बोला. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये 2 एक JBCN स्कूल आणि एक विब्योर स्कूल ह्यांच्या प्रिन्सिपलना मेल आला की तिकडे बॉम्ब ठेवलेला आहे. अध्यक्ष महोदय, दोन्ही शाळा आता विद्यार्थ्यांना खाली केलेल्या आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपले देवेंद्रजी पण सभागृहामध्ये. अध्यक्ष महोदय, पूर्ण दहिसरच्या सर्व शाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाहेर घरी पोहोचवण्याचं काम चालू केले, पोलीस पण पोहोचले. पण सर आता मला दुसरा मेसेज आला की रयान इंटरनॅशनल स्कूलला सुद्धा असाच मेल आलेला आहे. तरी माझे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की दहिसर मधील सर्व शाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, तरी आपण ह्याची नोंद घेऊन हे करावं. नोंद घेतली. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची कुठली धमकी आली तर आपण ती गांभीर्याने घेतो. पण यापूर्वी असं लक्षात आलेलं आहे की मिस्चिफ म्हणून अशा प्रकारच्या मेल पाठवल्या गेल्या. काही लोकांना यापूर्वी देखील आपण पकडलेलं आहे. तरी देखील शाळेंचा विषय असल्यामुळे आपण तो गांभीर्यानेच घेतो. त्यात त्याची तपासणी केली जाईल आणि मेल पाठवणार कोण आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी पकडलं जाईल. जयंत पाटील साहेब. मी मागच्या पावसाळी अधिवेशनात या कृत्रिम फुलांचा मुद्दा मांडलेला होता. माझ्या जिल्ह्यात आणि सर्वच जवळपास जिल्ह्यात फुलांचं पीक घेतलं जातं आणि ती फुलं शहरात विक्रीला येतात. अध्यक्ष महोदय, आता ज्या ठिकाणी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या फुलांची विक्री होते त्या ठिकाणी तर ह्या फुलांची खरेदीच होत नाही, नैसर्गिक फुलांची. आणि अध्यक्ष महोदय, भाव पडलेले आहेत सगळे. माल खराब होतो, माल उठला नाही म्हणून, विकला गेला नाही म्हणून.
त्यामुळे अध्यक्ष महोदय ही कृत्रिम फुलं बंद करा अशी मागणी केली आणि मग कृत्रिम फुलांचा बंदीचा GR काढण्यात आला का काढला का नाही काढला. आपण आता उत्तर दिलं ना की बंदी आहेच म्हणून. तर निघाला नसेल तर तो GR निघावा किंवा काही निर्णय व्हावा आणि बंदीची अंमलबजावणी होत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून कृत्रिम फुलं ज्या ज्या ठिकाणी विकली जातील त्या त्या ठिकाणी ते आणि निर्माण करणारे कारखाने बाहेर राज्यात आहेत. त्यामुळं याच्यात कशी बंदी घालता येईल आणि 100% महाराष्ट्रात कृत्रिम फुलं विकली जाणार नाही त्याच्यासाठी जरब बसून हे काम कसं पूर्ण होता येईल हे करावं. कारण लोकांनी आमच्या भागात ग्रीन हाऊसेस उभे केलेले आहेत. त्यात कृत्रिम फुलांची निर्मिती सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात नॉर्मल फुलांची निर्मिती होते आणि कृत्रिम फुलं आल्यामुळे यांना बाजार मिळत नाही. त्यामुळे काढलेलं कर्ज फेडायला फार मोठी अडचण आहे. आणि त्याच्यात दादर फुल मार्केटमध्ये रस्त्यावर लोक फुलं विकतात. काल परवा महानगरपालिकेने त्या फुल विक्रेत्यांनाही काढून टाकलं. त्यामुळे विक्रीचे पॉइंट्स देखील कमीत कमी व्हायला लागले. त्यामुळे त्याकडे सहानुभूतीनं बघून आपण मुंबई फुल विक्रेता असोसिएशनला आता फुल मार्केट त्यांनी बंद ठेवलेलं आहे तर ते चालू करण्यासाठी त्यांना बोलवून चालू करायला द्यावं. आणि अध्यक्ष महोदय फुल मार्केटमध्ये आज ती बंदी असल्यामुळे शुकशुकाट आहे. फुलांची महाराष्ट्रातली विक्री पूर्णपणाने मुंबईत जी जास्त होते ती आता पूर्णपणाने त्यांनी थांबवली आहे निषेध म्हणून. तर त्या सगळ्या फुल मार्केटमधल्या लोकांना विश्वासात घेऊन तो व्यवसाय पुन्हा चालू होईल आणि कृत्रिम फुलं पूर्णपणाने बंद होतील. यासाठी मंत्री महोदय काय करणार आहेत हे आम्हाला कळावं. माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. परत यामध्ये कृत्रिम फुलावर बंदी असं काहीही निर्णय मला घेता येणार नाही. कारण एक मला ते स्पष्ट करू द्या. एक मिनिट. माझा कृत्रिम फुलं जी हॅझार्डस आहेत एन्व्हायरमेंटला, जी बायोडिग्रेडेबल नाहीत, त्यांचा आपल्यावर गंभीर परिणाम होतो त्यांच्यावर बंदी आहे. कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात. कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात. पण जे प्लास्टिक अरे तुम्हाला मी बोलते पण माझं उत्तर तर दुसऱ्यांना ऐकू द्या. प्रश्न कृत्रिम फुलाचा जे प्लास्टिक वापरलं जातं ते जर प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नसेल तर मग ते फूल असू ग्लास असू प्लेट असू हेला बंदीच आहे. आणि त्याच्यावर मी कारवाईची आत्ता आपल्याला सांगितलं की जवळपास 92,000 कारवाया आम्ही केलेल्या आहेत. याच्यामध्ये जवळपास प्लास्टिक आम्ही 4,135 टन ते सीज केले. जे काही वेगवेगळं साहित्य असेल तर त्याला फक्त फुलं कृत्रिम फुलांना बंदी असं म्हणायचं असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल. ते माझ्या पर्यावरण खात्याचा विषय येत नाही. दुसरा विषय आहे की मार्केटवर परिणाम होतोय की फुलं जे नॅचरली फुलं बनवत आहेत. आता आपण ग्रीन हाऊसचा उल्लेख केला तर ग्रीन हाऊसचा इफेक्ट पण गंभीरच आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. पण जे फुलं नॅचरली उत्पादन करतायत त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये त्यांना फुलं विक्रेते हा विषय टोटली वेगळ्या डायसवर हाताळायचा विषय आहे. त्याच्यात मी काही भाष्य करू शकत नाही. दुसरा आपण एक विषय म्हणालात की फुल मार्केट मुंबईचं बंद झालेलं आहे तर तेही मला वाटतं की मी त्याच्यावर काही बोलणं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतो. माननीय अध्यक्ष महोदय, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे. तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल. आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील. या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाउ केलं तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची या संदर्भातही GR मध्ये आपण घालू, जेणेकरून अशा पद्धतीनं हे जे काही कृत्रिम फुलांचं एक पेव फुटलेलं आहे आणि खरं आहे म्हणजे अनेक वेळा तर ओळखताच येत नाहीत इतके बेमालूमपणे ही बनवत आहेत.
आणि त्यातनं पर्यावरणाचंही नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातला जो काही पुढची कारवाई आहे ती आपला जो पर्यावरण विभाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं घेईल आणि याच्यामध्ये मग इतरही विभागांना जर त्याच्यात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर ते समाविष्ट करून घेतलं जाईल. दुसरं आपण फुलांच्या मार्केटच्या संदर्भात सांगितलं, मी आजच माहिती घेतो. मला वाटत नाही की अशा प्रकारे कुठलं मार्केट वगैरे बंद केलं असेल, पण एखाद वेळेस सध्या अतिक्रमणाची कारवाई चाललेली आहे, त्याच्यामध्ये जर काही डिस्प्लेस झाले असतील तर आपण त्यांना जागा देऊ. फुल मार्केट हे चाललंच पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो की आपण सगळे लोक जे आहोत हे सनातनला मानणारे लोक आहोत आणि आपल्याकडे फुलांचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जे फुल मार्केट आहे हे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी चाललं पाहिजे. या संदर्भात महानगरपालिकेला आदेश आजच्या आज देण्यात येतील. अच्छा. आता एवढं समर्पक उत्तर दिलंय. चला पुढे जाऊ आता. लक्षवेधी क्रमांक 4.